न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये आज आपल्या भेटीला आलेले आहेत अभिनेते, लेखक, निर्माते गिरीश कुलकर्णी. आपण त्यांच्याशी आता गप्पा मारणार आहोत जाऊ द्या ना बाळासाहेब या त्यांच्या सिनेमाविषयी. गिरीशजी, जाऊ द्या ना बाळासाहेब हा सिनेमा नेमका कसा आहे आणि यातले बाळासाहेब नेमके कसे आहेत? जाऊन द्या ना आहे ते, जाऊन द्या ना बाळासाहेब. आणि एक धमाल कॉमेडी आहे, प्रसन्न करणारी कॉमेडी आहे. माणसाला 3 युवकांची गोष्ट आहे आणि ती आजचं तुम्ही जे वास्तव पाहता आहात त्याच्यामध्ये माणसं एकमेकांपासून दुरावलेली आहेत. ती आपण खूप एकटे एकटे पडत चाललो आहोत, वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले जातो आहोत. तर त्या सगळ्यावरती एक रिॲक्शन म्हणून एक लेखक म्हणून मी ती गोष्ट लिहिली आहे. धमाल आहे. आणि तो बाळासाहेब नावाचा जो युवक आहे त्याचे 2 मित्र आहेत, जीवन सुखदेव चौधरी, विकास दगडू साळुंखे आणि बाळासाहेब अण्णासाहेब मारणे, अशा 3 मित्रांची गोष्ट आहे. आणि त्यांनी स्वतःचा घेतलेला शोध, तो काय पद्धतीने ते शोध घेतात याची ती गोष्ट आहे. यातले बाळासाहेब नेमके कसे आहेत? त्यांचे डायलॉग्स काही वेगळेच आहेत. नाही म्हणजे कसं आहे, बाळासाहेब म्हणजे एकदम लव्हिंग नेचर आहे. आलं लक्षात? एकदम लव्हिंग नेचर आहे आणि इनोसन्स आहे ह्याच्यामध्ये. हां, आणि एक माणसांना म्हणजे माणसांचा हॅपीपणा हा त्यांना लय आवडतो त्या टाईपमध्ये. आणि जे डायलॉग करण्याची वगैरे शैली वगैरे या ठिकाणी ती पूर्णपणे कम्प्लीटपणे वेगळी आहे. आणि एक त्यांना उगवून म्हणजे माणसांना एक बाबा हॅपीपणा येऊ शकतो अशा टाईपचे बाळासाहेब. अच्छा अच्छा. या सिनेमाची टीमही तितकीच तगडी दिसते, तर या टीम बरोबरचा अनुभव? हो, फार धमाल अनुभव, फार मजेशीर माणसं आहेत. मी यंदा पहिल्यांदाच दिग्दर्शन करतोय बाय द वे. या सिनेमाचं मी दिग्दर्शनही केलंय आणि हे धाडस मी अशासाठी करू शकलो की अजय अतुल, उमेश कुलकर्णी, प्रशांत पेठे, पूनम शेंडे आणि विनायक गानू अशी भली मोठी एक प्रोड्युसरची फळी माझ्या पाठीशी उभी होती. त्याचबरोबर सुंदर संगीत अजय अतुलनी या सिनेमाला दिलेलं आहे. हे संगीत एक बलस्थान आहे त्या चित्रपटाचं. अनेक उत्तम उत्तम कलाकार, ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी, रीमा, सई तामणकर, भाऊ कदम, नंदकिशोर चौगुले, श्रीकांत यादव, अशा मस्त रंगबेरंगी माणसांनी नटलेली अशी गोष्ट आहे. त्यामुळे चांगला सुसंपन्न अभिनय, उत्तम संगीत, उत्तम ह्युमर, वेगळ्या पद्धतीचा धाटणीचा ह्युमर, भाषा, या सगळ्यांनी नटलेला असा हा चित्रपट आहे. सो आणि पुन्हा ती गोष्ट पाहिल्यानंतर तुम्हाला एक स्वतःबद्दल, इतरांबद्दल जरा प्रेम वाटेल आणि एका शांत रसात तुम्ही बाहेर पडाल अशी नक्कीच मला खात्री वाटते. तर ह्या सगळ्या टीमचं ते आहे. चित्रपट ही समूह कला असते, त्यामुळे ही चांगली टीम मी गोळा करू शकलो याचं फार फार श्रेय मला घेता येईल. आणि त्या टीमनीच हे सगळं उभं केलेलं आहे. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल. आणि सगळे आपण जाणतो की ग्रेट कलाकार आहेत, त्यामुळे येत्या 7 ऑक्टोबरला थिएटरमध्ये नक्की मंडळींना मजा येणार आहे. नक्की. एक थोडक्यात प्रश्न विचारते, कारण वेळ कार्यक्रमाची संपत आलेली आहे. तुम्ही अनेक भूमिका साकारलेल्या आहेत, पण आजची भूमिका तुमची बरीच वेगळी होती, ती म्हणजे न्यूज अँकरिंग तुम्ही केलेले आहेत. काय अनुभव कसा आहे? हो, फार पोटात गोळा आणणारा अनुभव होता. मला कौतुक वाटतं तुम्हा सगळ्या मंडळींचं की लाईव्ह कॅमेरा त्याला सामोरं जाणं ही मोठी अवघडच गोष्ट आहे. आणि ते करत असताना तुमचं अवसान टिकवून ठेवणं, चुका न होऊ देणं, तर ही फार महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. मी पूर्वी रेडिओमध्ये काही काळ मुसाफिरी केलेली असल्यामुळे मला कल्पना आहे. आणि मी तो अर्थातच पडद्यामागचा माणूस असायचो. सो मी लोकांना ट्रेन करत असे या गोष्टीसाठी, जे मला आज करावं लागलं. एक्साइटिंग, थ्रिलिंग. थँक्यू सो मच फॉर द ऑपॉर्च्युनिटी. आम्हालाही खूप आनंद झाला तुम्ही आमच्याबरोबर बातम्या शेअर केल्यात त्याबद्दल. आणि खरोखरच ही भूमिकाही आम्हाला तितकीच आवडली. जाऊन द्या ना बाळासाहेबसाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी झी 24 तासकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याबरोबरच या खास कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.